नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे मौनी अमावस्या. पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे, जेणेकरून की पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील, प्रगती होईल. गरुड पुराणातील काही गुप्त उपाय आहेत जे की आपल्याला रविवारी करायचे आहेत. तर हे एक काम केल्यानं पितृ तृप्त होतील. आपले पितृ जे आहे ते तृप्त होतीलच. तर बघा, तुमच्या आयुष्यात सगळं काही असूनही मन अशांत आहे तर का? मेहनत करूनही यश हुलकावणी देत आहे का? घरात सतत कटकटी, आजारपण किंवा पैशाची चणचण भासत असते, मग सावधान. कदाचित तुमचे पितृ तुमच्यावर नाराज तर नाहीत ना? कारण की या रविवारी आलेली आहे अत्यंत दुर्मिळ अशी मौनी अमावस्या. तर ही साधी अमावस्या नाही. या दिवशी केलेला फक्त एक छोटासा उपाय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला गुप्त उपाय आहे, काही तोडगे आहे ते सांगणार आहे, जे तुम्हाला आजवर कोणी सांगितलं नसतील. असे गुप्त उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की संपूर्ण माहिती समजेल. नवीन असाल चॅनल होतं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, विशेष दिवा लावण्याची जागा सांगणार आहे, जिथे दिवा लावताच तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आपल्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा कमेंटमध्ये किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण शास्त्रानुसार ही तिथी पितरांना समर्पित असते. त्यातही मौनी अमावस्या म्हणजेच ऋषीमुनींचा जन्मदिवस. तर या दिवशी आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून जर अंतर्मनात डोकावलं तर आपल्याला ईश्वरी शक्तीचा अनुभव येतोच. गरुड पुराणात असं म्हटलं आहे की ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे वरदान आहे. जर तुमचे पितृ तृप्त असतील तर तुम्हाला जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही किंवा कुणीही हरू शकत नाही. पण जर तुमचे पितृ जर अतृप्त असतील तर सोन्याचं घर असलं तरी तिथे सुख नांदत नाही. आज आपण अशा काही खुणा बघणार आहोत, ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न आहेत. प्रसन्न आहेत की नाही हे तुम्हाला समजेल. तर तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरातील एक विशिष्ट कोपरा असा असतो जिथे पितरांचा वास असतो. तो कोपरा कोणता? तर बघा, गरुड पुराणात पितरांच्या गतीबद्दल सविस्तर वर्णन आहे. जेव्हा आपण पितरांसाठी काही करतो तेव्हा ते थेट त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं. तर बघा, या मौनी अमावस्येला मौन पाळून केलेलं दान हे अश्वमेध यज्ञासारखं फळ देत असतं. तर उपाय एक आहे की पिंपळाच्या झाडाची सेवा. या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर एका तांब्यामध्ये पाणी, थोडे काळे तीळ आणि कच्चे दूध घेऊन पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा वास असतो. तिथे प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. यामुळे पितृदोषाची तीव्रता 70% कमी होते. दुसरा उपाय म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करायची. गरुड पुराणात सांगितलं आहे की आपल्या पूर्वजांना तृप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गाईला चारा देणे किंवा कावळ्याला अन्न देणे. तर या रविवारी पहिली पोळी गाईसाठी काढा, त्यावरती थोडासा गूळ ठेवा. ते तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. तर बघा, त्या मुख्य उपायांकडे वळणार आहोत, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. तर बघा, एक दिवा जो तुमचं नशीब बदलू शकेल, नशीब उजळेल, असा आपल्याला रविवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा, घराच्या एका कोपऱ्यात लावायचा आहे. एक मातीचा दिवा घ्यायचा, त्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप टाका. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे दिवा लावण्यासाठी तेल वापरतात ते तेल वापरा. त्यात एक वात लांब असावी आणि तिचं तोंड दक्षिण दिशेला असावं. दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य, साऊथ वेस्ट कोपऱ्यामध्ये किंवा स्वयंपाकघरातील जिथे पाण्याचं स्थान आहे, पिण्याच्या पाण्याचं स्थान आहे, तिथे लावायचं आहे. तर तिथे दिवा लावताना तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दिवा ठेवायचा आहे. हात जोडून म्हणा, हे पितृदेव, आम्ही
आधी काही आमच्याकडून चुका झाल्या असतील तर त्या चुका क्षमा केल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. आमच्यावरती तुमचा आशीर्वाद कायम ठेवा. हा दिवा लावताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा हवी. ज्या क्षणी तुम्ही हा दिवा लावतात त्या क्षणी तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. आणि हा नक्कीच अनुभव घ्या. मी स्वतः अनुभवलेला आहे. अनेकांना प्रश्न पडतो की प्रगती का थांबली आहे. गरुड पुराणात एक विशेष उल्लेख आहे, ज्या घरात पूर्वजांचे स्मरण केले जात नाही तिथे लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा टिकत नाही तर या अमावस्येला घरात थोडं कापूर जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर दाखवा. यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल. आणखीन एक गुप्त गोष्ट सांगते, ती म्हणजेच या दिवशी जर तुम्ही शक्य असेल तर गरुड पुराणातील 10वे अध्याय वाचा. 10वा अध्याय वाचला किंवा ऐकला तर तुमच्या कुटुंबातील अडकलेली जी कामं आहेत ते मार्गी लागतील. हे शास्त्रोक्त सत्य आहे जे पिढ्यानपिढ्या चालत आहे. तर बघा, तुम्हाला ही मौनी अमावस्या जी आहे ती तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येऊ शकते. तर हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि लक्षात ठेवा, शास्त्र आणि श्रद्धा यांची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हाच चमत्कार घडतात. तर मी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते पूर्ण विश्वासाने करा. तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. जो दिवा आपण लावलेला आहे तो दिवा दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर नक्कीच एक दिवा लावून बघा आणि अनुभव घ्या. पितरांच्यासाठी हा एक दिवा लावायचा आहे, जेणेकरून की पुण्याचं फळ मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.